आजचा 15 ऑगस्ट जरा वेगळा आहे आणि जास्त महत्त्वाचा आहे, कारण का काही दिवसापूर्वी आपल्या देशात जो स्टुडंट प्रोटेस्ट झाला, विद्यार्थ्यांचं आंदोलन, त्या आंदोलनाने त्या विद्यार्थी त्या युवकांनी सिद्ध केलं की लोकशाही अजून जिवंत आहे. कुठेतरी हुकुमशाही आपल्या देशात चालत होती, पण युवकांनी दाखवलं की लोकशाहीचं समोर कोणालाही सगळ्यांनाही झुकावं लागतं आणि शेवटी हुकुमशाही झुकली. शिक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला आणि जे पंतप्रधान आणि गृहमंत्री ज्यांनी एका शांततेत होणाऱ्या आंदोलनावर पेलेट गन, टिअर गॅस आणि लाठीचार्ज, त्या लाठ्यांवर खिळे लावलेले असं केला, त्यांना पण हिम्मत नाही झाली शेवटपर्यंत पार्लमेंटमध्ये येण्याची. हे जेनझीचा कमाल आहे. आणि शेवटी हुकुमशाही चालत नाही आपल्या देशात. जो भ्रष्ट कारभार चाललेला नीटच्या माध्यमातून, पेपर लीक, उद्रेक आता घडून आला आणि ह्या जेनझीनी असा प्रोटेस्ट केला की सरकारला पण कळलं नाही कसं हँडल करावं. जिथे वॉटर कॅनन टाकले तिकडे ते नाचायला लागले, जिकडे बॅरिकेडिंग टाकलं तिकडे त्यांनी स्केटबोर्ड निर्माण केले, जिथे पोलीस लाठी चार्ज करायला आले तिथे ते स्तब्ध होऊन जनगणमन गायला लागले. आणि म्हणून हा एक वेगळं आंदोलन होतं आणि सरकारला झुकावं लागलं. ही सुरुवात आहे. ह्याच्या पुढे पण ह्या जेनझीसोबत आम्ही खांदा लावून आमचे नेते राहुल गांधीजी पण, आम्हाला पण त्या ठिकाणी डिटेन केलं गेलं. आम्ही ही लढाई लढणार आहोत त्यांच्या खांद्याला खांदा लावून, जोपर्यंत या हुकुमशाहीच्या विळख्यातून हे देश मुक्त होत नाही. आणि पुन्हा जेनझीने दाखवलं की लोकशाहीवर चालणारे, संविधानावर चालणारे, शाहू फुले आंबेडकर शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारे, देहांवर चालणारे विचार ह्या देशात जिवंत आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.